सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर बघा माझी आंघोळी झाली आणि सगळं पारुसही काढून घेतलं बाहेरचं झाडून लोटून. तर आता आंघोळ झाली बघा. पहिल्यांदा आता चहा करायचा होता पण दूध नाही चहा करायला, मग आता नाश्त्यासाठी काहीतरी करावं म्हणून चला बघू आता मी काय करते, काहीतरी करते. ह्यांना पण जायचंय बाहेर. तिथं घेतला शिरा करण्यासाठी. आजकाल ह्यांना काही पोहे आवडत नाहीत, ह्यांच्या आवडीचं पोहे लय होतं पण आता काय झालं माहिती नाही, पोहेच नको म्हणतात खायला, कधीतरीच खात्यात बघा. ह्यांना म्हणलं शिरा करू का, तर कर म्हणले. ह्यांना आवडतो शिरा बघा अधूनमधून केल्यानंतर नाश्त्याला. आता गरा भाजून घेतलाय मस्त लाल असा भाजायचा आणि इकडं कुकरला टाकलाय हुलगं शिजायला. लय दिवसातनं हुलगं शिजायला टाकलं. तूप पण घेतलंय आणि काजू संपल्यात, बदाम घेतल्यात, विलायची पण घेतली, तूप टाकून घेतलंय कढईमध्ये. दूध काय आलं नाही, दूध येतं उशिरा. असं लाल झरीत गरा भाजून घेतलाय आणि दूध टाकलं, अजून शिरा छान होतो बघा. आणि इथं आता पाणी पण टाकून घेतलं. आज नुसता पाण्यातच गरा वायरायचा, दूध नाही त्याच्यामध्ये मिक्स करायला. आता साखर मापानुसार घेतली. लय गोड पण नाही करायचं आणि लय सपक पण नाही शिरा करायचा बघा. विलायची मी असं साल्ट पण टाकलंय, टाकत नाहीत पण मी टाकलंय, छान लागतं म्हणून. शिरा केला, ह्यांना दिला पण खायला. आता राहिल्यात मुलं. इथं दुर्गा माव खात बसली या, उठली झोपेत ना, तिला काय होतंय काय कळलं. तर इथं बघा मी टाकलं होतं हुलगं शिजायला आणि मस्त अशी आपली भाजी झाली हुलग्याची, छान लागते बघा. असं शिजवून केलेलं कडाण म्हणतात, कडाण पण करा येतं. हुलग्याचं पाणी राहिलेलं असतं ना, त्याच्यामध्ये लसूण हे टाकायचं, मोहरी जिरी आणि कांदा, मिठाचं कडाण करायला छान लागतं बघा केल्यानंतर. एखाद दिवशी केल्यानंतर मी दाखवेन तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये फक्त आपला आईसाहेब काळा मसाला टाकला आहे, दुसरे कुठलाच मसाला टाकलेला नाही आहे मी. तर मस्त अशी तरी आली भाजीला आणि जास्त तेल पण नाही टाकलं. तर दूध ठेवलं तापाय, दूध तर बघा किती उशिरा येते. भाजी तर करून झाली माझी आणि इथं मी चपाती बनवण्यासाठी कणिक मळून घेतली. रांधून कसं पीठ टाकलं ह्याच्या नाही का चिरायचं. दुर्गा बसली बादलीत पाण्यामध्ये, तिला उठायचं, तिला उठायलाच आहे नाही. राजूसाठी ठेवलं पाणी, सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या ते एकटी राहिली. पहिल्यांदा चपात्या करून घेते म्हणलं होतं, देवपूजा करावं आधी, चपात्या करायच्या आधी. पण मी लागले स्वयंपाकाला. मला वाटलं ह्यांनी जेवण करून जाते बाहेर, पण ह्यांनी न जेवताच गेलात नाश्ता करून. कुठं गेलात काय सांगितलं नाही, डायरेक्ट भिगवणला गेलात का इथं कुठं गेलात काय माहिती. मी आता घेते देवपूजा करून. आधी देवपूजा मी मागं ठेवली करायची, तर ह्यांनी पण बाहेर गेलात, घेते देवपूजा करून. भरपूर टायमिंग होत आलाय. देवाची देवपूजा करून घेतली. आज उशीरच झाला बघा देवपूजा करा. आज रविवार, खंडोबाचा वार आहे आणि आमचं मूळ देवस्थान आहे खंडोबा, जेजुरीचा खंडोबा. त्याच्यामुळं रविवारी मी कधी हुकून देत नाही. एका दिवशी अधूनमधून हुकते, देवपूजा करायची राहते उशीर झाल्या. पण आज रविवार पण होता, आज केली, काल गेलीच नव्हती. तर उदबत्ती तर दुर्गा मावने पळवली बाहेर, थोड्या ठेवली घेऊन गेली. आणि इकडं माझ्या चपात्या पण करून झाल्या. तर आता मला करायच्यात भाकरी. पीठ घेतलंय, 2-4 भाकरी करायच्यात. भाजी तर करून झाली आधीच, भांडी आहे, धुणं आहे राहिला अजून. आणि देवपूजा करायच्या आधी मुलांना 2-4 चपात्या करून दिल्या होत्या. मग परत तेल पुढं आणला जाऊन, तेल पण संपलं होतं. मध्येच गॅस बंद करावा लागला म्हणून मला उशीर होतो. एकच काम 4-4 वेळा करायचा. कपडे धुतले, भांडी घासली, फरशा पण पुसल्या आणि तुला फुफुटा उडत होता. मुलं बाहेर खेळतात, वैताग देतात. थोडं पाणी शिपडलं बघा, म्हणजे बरं वाटतंय तेवढंच. फरशा तर लय घाण होत्या, येऊन जाऊन रूम सारखी घाण होती. फॉल लावून ठेवावं लागते मला सारखं. आता 2:30 वाजून गेल्यात आणि मी आताशी जेवण केलं, पूजाने पण जेवण केलं. आणि आज आहे रविवार, आत्यांना रविवार आहे. आत्याने काय तिकडल्या घरी नुसतं शेंगदाणा भाजून खाल्लं मिठाचं, खिचडी नाही केली. म्हणलं टाकू का भिजाय, नको म्हणल्या, मीच टाकलं. म्हणलं दिवसभर कसा दम निघायचा. म्हणून आत्या म्हणल्या कधी भिजायची. म्हणलं थोडं पाणी ठेवते त्यात म्हणजे भिजते. हा का 10-15 मिनटंच झालं टाकलंय भिजाय. थोडंसं पाणी जास्त ठेवायचं ह्याच्यामध्ये, अर्ध्या तासात किती पण चांगला शाबू भिजून निघतो. आत्यांसाठी थोडा शाबू भिजायला टाकलाय, जास्त काय टाकलं नाही, मुलं खात नाहीत म्हणून थोडाच टाकलाय. तर हे अजून हाय असं झालं. बाळाला पण दूध ही गरम करून दिलं, बाळ पण दूध पिलं आणि झोपलंय आता. आत्याने झोळी बांधून दिली या, त्यातमध्ये झोपली या राणी. राणी म्हणतात, इकडं झोळी बांधली बघा. दाखवलं असतं पण आता झोपली. परत उठल्यावर नक्की दाखवते तुम्हाला मी. आओ हाका मारते काय ग, कुठनं दुर्गा, कुठनं हाका मारते. गावले गावले दुर्गा लय वाईट तिथे, लय मारते ती दुर्गा.
नाही 2-3 ड्रेस बदलून हातात. आता पण अंगावरती खराबच आहे. राहू दे म्हणलं बाई, एक तर आभाळ आभाळ येतंय सारखंच आणि ऊन पण पडत नाही. काल लय आभाळ होतं, आज नाही. आज ऊन आहे पण इथं कुठलं, तिकडं पटांगणात इकडं दुर्गा माव बसलाय खेळत. तुला कोण लक्ष ठेवायचं? मला बसायला ओरडू नको, ओरडू नको मोठ्याने. जा आजीकडे घरात, जा आजी झोपली सापड जा. आणि ह्यांनी तर सकाळी गेल्यात बघा बाहेर. त्यांना फोन केला मी 11:30-12 वाजता. म्हणलं भिगवणला निघालोय, बाहेर होते. आता आता गेल्या तर सकाळी येत्या परत संध्याकाळ 10-10:30 वाजता. रात्री पण पार 10:30ला घरी आलते. हा भांडी भांडी ना कुठे आहेत ग? इथं आहे. नाहीत म्हणा, नाहीत. काय होत, काय होत? भांडी होय दुर्गा. अगं तू बोललेला लय आवडतो आता सगळ्यांना. बोल की जरा गावात ते बाळ उठत. ते बाळ आहे होय, लगेच उठतं. थोडा आवाज आला की उठते लगेच. इकडं बघ की, अजून एकदा उजळणे म्हण की. आता इंग्रजी मधनं म्हण. वन की 1 2. काय नाही, तिच्याच मूड मध्ये हाय दुर्गा खेळायच्या नादात. नाही म्हणत मी चालली घरात आता, मी चालली मी चालली घरात. जाऊ का मी घरात? जाऊ का? मला थोडंच काम आहे, ते करू दे मला. इकडं बघ, पप्पी घेते. पप्पाची नाही कधी घेत, मलाच माझ्याच घेते, माझ्याच महागा लागते. बया बस की, बस बया, बस बस की, बस. चावते म्हशे, चावते वरण. चावती माझ्या गालाला. पप्पी घेते आणि गालाला चावती. चला आता मला तर काय करावं ते कळा नाही. पोरं पण अभ्यास करून बसल्यात. ओमची मला 14 खडे घ्यायची. 12 खडे, कोण 14 खडे म्हणतं, कोण 12 खडे म्हणतं. खरं तर 14 खडेच नाव आहे. तर त्याचं ते पाठांतर करून घ्यायचं. सगळं लिहून काढलंय त्याने. नुसतं फटाफटा लिहितो मी. कपडे धुवायला गेले, नुसतं लिहून काढलं. पाठच करत नाही ते. त्याला ते पाठ करायला लावायचं, तेवढं घ्यावं लागेल. मला लय वैताग होतं, पण काय करता. लेकरांना नाही ना आलं असं वाटतं सपासं पाहणावं त्यांना. हाणून पण येत नाही, गोडीत पण येत नाही. डोक्यात बसलं तर त्यांना येईल, डोक्यात त्यांच्या बसत नाही तर यायचं कुठलं. सारखं त्याला सांगावं लागतं, हे पाठ कर, त्याला हे म्हण, ह्या अक्षराला ते म्हण. सारखं त्याच्या जवळ बसावं लागतं. मोठून गेली की बाहेर पळतं खेळाय पोरांमध्ये बघा. आणि कुठं चालली? इकडे, तिकडं बोर इकडे, काय नाही तिकडे, इकडे. वैताग येतो सारखा ओरडून. तुम्हाला पण येतच असं का नाही? तुम्ही पण सांगा. 5 वेळा सांगून माणसानं म्हणजे लेकरांनी एकदा तरी ध्यानात ठेवावं का नाही? तर असं करतो तो. मला लय चिड येते सारखं ते ओरडायचं एका शब्दाला, प्रत्येक शब्दाला. इकडे आताच उचलून टाकलं तर फळ्या नको घेऊ. इकडे चल घरात, चल आपण काहीतरी करू. चल घरात. लय टायमिंग झाला. आज पण व्हिडिओ टाकाय उशीर झाला आणि उद्या पण मला व्हिडिओ टाकाय उशीरच होणार आहे. तर बघू संध्याकाळी एखादा व्हिडिओ टाकून बाळाचा. तुम्हाला बघायचं असलं तर नक्कीच टाकन आणि कमेंट करा म्हणणार होते, पण मला माहिती नाही ह्या व्हिडिओच्या कमेंट चालू असणार का बंद. तो व्हिडिओ टाकल्यानंतर कळन कमेंट बंद आहेत का चालू आहेत. असल्या चालू तर नक्कीच कमेंट करा बघायचं असलं तर. सगळ्यांना बाय.